गणपती होते 2024 मध्ये. माझ्या कझिनच्या मामाच्या घरी गेलो राहायला, बंगलोमध्ये जाऊन बसलोय. माझी बहीण जी होती ती प्रॉपर अशी विंडोच्या समोर बसलेली. अचानक मध्ये माझ्या गाडीचे सेन्सर्स ब्लिंक व्हायला लागले स्वतःच. मग ते आम्ही बघून मग गाडीची पार्किंग लाईट चालू झाली. मग ते बघायला आम्ही बाहेर गेलो तर गाडीमध्ये बापरे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. दुसरा इन्सिडेंट असा होता की रिसेंटली आम्ही गणपती होते आता लास्ट ऑगस्ट 2024 मध्ये. तर आम्ही सगळे असे कझिन्स वगैरे आम्ही गेलेलो पार्टी मूडला. गणपती विसर्जन झाले, विसर्जनच्या नंतर. सो आम्ही एका म्हणजे माझ्या कझिनच्या मामाच्या घरी गेलो राहायला. ओके, तिकडे आमच्यावर ऑलरेडी असा सीन झालेला. आमची गाडी लॉक वगैरे झालेली तिकडे ऑटोमॅटिक, म्हणजे गाडीचे हँडल वगैरे फ्रीज झालेले. तर आम्ही तिकडे गाडी वगैरे पार्क केली बंगलोच्या समोर. बंगलोमध्ये जाऊन बसलोय. आम्ही असं खालीच बसलेलो हॉलमध्ये, सगळेजण पार्टी मूडमध्ये होते, सगळं करते. सो माझी बहीण जी होती ती प्रॉपर अशी विंडोच्या समोर बसलेली आणि शी कॅन म्हणजे ती पूर्ण विजिबल होती की बाहेर काय चालू आहे, काय होतंय ते. तर अचानक मध्ये माझ्या गाडीचे माझ्या कझिनच्या गाडीचे सेन्सर्स ब्लिंक व्हायला लागले. ओके, आणि गाडीमधून कोणतरी अपर डिपर देत आहे. ओके, असं व्हायला लागलं स्वतःच. मग ते आम्ही बघून मग गाडीची पार्किंग लाईट चालू झाली. मग ते बघायला आम्ही बाहेर गेलो तर गाडीमध्ये कायच नाही. ठीक आहे, कोणच नव्हतं. बिकॉज आता जे गाडी आहेत एवढे मॉडिफिकेशन्स आहेत त्या गाडीमध्ये की नॉर्मल असं बटरफ्लाय जरी गेलं तरी ते सेन्स करते गाडी. म्हणजे कुठचा तरी सोल असणार आजूबाजूला तेव्हाच गाडी सेन्स झाली. आणि अपर डिपर तर नॉर्मली तू जोपर्यंत मॅन्युअली करत ना तोपर्यंत होणार नाही, हात जाऊन जेव्हापर्यंत करत नाही तोपर्यंत होणार नाही. मग ते कसं झालं अपर डिपर आपोआप, म्हणजे ती गाडी चालू होत होती असं. बापरे. ते हे आता गणपतीत झालेलं. 5th डे ला आय थिंक सो. विसर्जन वगैरे करून आलो. मग आम्ही गेलो. मग तुम्ही काय केलं त्यावेळी? काय ना, आम्ही गेलो आणि बरोबर गाडीच्या समोर असं स्वामी समर्थांचं छोटंसं असं देऊळ टाईप बांधलं त्यांनी. छोटंसं ते तिकडे होतं. तर आम्ही म्हणजे असं हेच विचार केला की काय नसणार, तर इथे समोर देव आहे तर इथे सोल कशाला हे येणार करून. पॉझिटिव्ह राहिलो आम्ही. पण नंतर मग आम्ही ह्याचं काय हे नाही केलं. बट ह्याच्या अगोदर पण आम्ही त्याच रोडला गेलो ना, आमची गाडी 2दा अशी झालेली, हँडल लॉक वगैरे झालेलं ऑटोमॅटिक. आणि मग वॉर्निंग दाखवत होतं स्क्रीनवर की वॉर्निंग परत ब्लिंक होत होतं गाडीवर असं. ही जी पुढची गोष्ट आहे ना ती माझ्या भावाच्या रिलेटेड आहे, जो सायकलिस्ट होता. सो तो पूर्ण ऑल ओव्हर इंडिया तो सायकलनी ट्रॅव्हल केलेला, फिरायचा वगैरे. आणि तो मग असं साऊथला जात होता, कन्नूरला आय थिंक सो. कधीची गोष्ट आहे? 2-3 वर्ष झाली असणार याला, 21-22. 21-20चा. आणि त्या टायमाला आय थिंक सो रेनी सीझन होता. तो मग असं साऊथला जात होता आणि तो तिथून त्याचं सगळं झालं, तो घरी रिटर्न येत होता. तर रात्रीचा काळोख झालेला. तर तो बोलला की आता एवढा काळोखात मी सायकल कुठे चालवणार. तो आणि त्याची सवय होती की तो कुठे पण त्याने हॉल्ट घेतला ना तर तो सायकल आपली स्वतः डिसमेंटल करायची आणि रूममध्ये ठेवायचा आणि परत सकाळी जाताना जॉईन करून घेऊन जायचा सायकल चालवायला. सो तो त्याने एक असा हॉटेल बघितला, धाबा टाईप, जिथे मिनिमम रेंजमध्ये राहायला भेटेल असं. तर तो जेवला वगैरे, तिथे जाऊन झोपला त्या धाब्यामध्ये. आणि झोपला तर तो असं झोपेत बडबडायला लागला की मी लहान पोराबरोबर बोलतो, असं लहान पोरीबरोबर. तो बडबडता मग त्याला असं अचानक मध्ये क्लिक झालं की मी कोणावर बोलतोय, मी त्या ह्या रूममध्ये एकटा आहे. ठीक आहे. सो ते उठला. तो ना उठायच्या अगोदर तो बोलला की कौन है तू, किधर से आई हो, अंदर कहाँ से आई हो. सो तो जो व्हॉइस होता ना तो लहान पोरं झोपेत असं वाटवतं की त्याच्याबरोबर कोणतरी बोलतंय. लहान पोरं तसं, म्हणजे त्याला असे लहान पोरं आवडतात खूप खेळायला वगैरे. तर त्याला असं वाटतं की त्याच्या रूममध्ये कोणतरी लहान पोरगी असं खेळते करून. ठीक आहे. सो तो म्हणजे असं बोलता त्याला क्लिक झालं की मी ह्या रूममध्ये तर मी एकटा आहे, तर हे लहान पोरगी खेळते कोण आहे माझ्या रूममध्ये.
ठीक आहे. म्हणजे त्याच्या अगोदर त्याने तिला क्वेश्चन करायचं होतं, तिच्यावर ती बोलत वगैरे पण होती, इंटरॅक्ट पण करत होती. बट जसं त्याने विचारलं ना की आहेस कोण तू, अचानकमध्ये तू आतमध्ये कशी आलीस. तर त्याच्यानंतर त्यांनी असं उठून बघितलं तर रूमच्या असं कॉर्नरमध्ये ती अशी पोरगी, लहान पोरगी अशी उभी आहे आणि त्याच्याकडे बघते आहे. मग तो बोलतो माझ्यामध्ये तेव्हा काय हिंमत आली काय माहिती नाही. मी उठलो, तिचा हात पकडला आणि दरवाजाच्या बाहेर काढलं. ठीक आहे. दरवाजाच्या बाहेर काढलं आणि येऊन मी झोपलो. फक्त मी एवढंच बोललो की देवा आजची रात्र कशी पण जाऊ दे, बाकी मी उद्या सकाळी बघीन. ठीक आहे. बट त्याच्यानंतर तो सकाळी उठला वगैरे, तो तिथून निघाला. बट त्याच्या मागची स्टोरी अशी होती की ते जंगल वगैरे, जंगल साईड पडतं ते पूर्ण, रान आहे पूर्ण. आणि त्याच्यामध्ये एक असा छोटा धाबा होता, ट्रक्स वगैरे जिकडे उभे राहतात तिकडे. तर त्याच्या मागची बॅक स्टोरी अशी होती की खूप अगोदर तिकडे कोणीतरी त्या लहान मुलीचा असा रेप वगैरे करून टाकलेलं. सो तिची सोल तिकडे होती, फिरत होती. तिची आत्मा अजून तिकडे भटकत होती. हां, भटकत होती. सो ते त्याची आणि ती बॅक, त्याच्याशी बोलत होती. हां, ती त्याच्याशी बोलत होती. पण तिने म्हणजे त्याला काय एवढा हार्म वगैरे झालं नाही. बट तो त्याच्यामध्ये तो बोलतो की मला अजून पण कळत नाही की जर ती खरोखरची लहान मुलगी असेल, ठीक आहे, मग ती माझ्या रूममध्ये कशी आली. बोलतो मी तिचा हात पण पकडला आणि बाहेर काढलं. मला ती पूर्ण सेन्स झाली हाताला. पण ती आली कशी रूममध्ये. कोणतरी बोलायला पाहिजे होतं ना, की शोधायला तरी कमीत कमी पाहिजे होतं हॉटेलमध्ये की माझी पोरगी तुमच्या रूममध्ये आहे की काय नाही काय. ते पण नाही कोण. म्हणजे ह्याला झोपून तर 2-2.5 तास झालेल्या हॉटेलमध्ये येऊन रूममध्ये. बट कोण आता 2-2.5 तास लहान मुलगी नाही आहे कोणावर तरी, तर कोण पण असं टेन्शनमध्ये येणार. बट कोण शोधायला पण नाही आलं. आणि ह्यानी तिला असा हात पकडून बाहेर पण काढलाय. सो तो तेच ह्याच्यामध्ये होता की नक्की हे झालं काय. मग नंतर त्याने अशी बॅक स्टोरी वगैरे त्यांनी एन्क्वायरी वगैरे केली, तेव्हा त्याला कळलं की हे असं असं म्हणजे त्या रेप वगैरे झालेला त्या लहान मुलीचा म्हणून. बापरे. आणि चेन्नईची काय गोष्ट होती ती. चेन्नईची असं होतं की आम्ही कॉलेजच्या थ्रू इंडस्ट्रियल व्हिजिटला जायचो. ओके. सो चेन्नईला आम्ही गेलेलो. म्हणजे आम्ही 4-5 मित्र होतो. आमचा ग्रुप आहे 7-8 जणांचा. तर आम्ही स्विमिंग पूलमध्ये खेळत होतो. आणि आय थिंक सुद्धा आमचा फर्स्ट इयरच होता आयव्हीचा. तर स्विमिंग पूल वगैरेमध्ये खेळून आलो. आणि आमच्याबरोबरचे जे फिमेल फ्रेंड्स होते त्यांचे ऑब्व्हियसली इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये मेल फिमेल लोकांना वेगळं ठेवलेलं असतात. बट त्याच्यामध्ये थोडं माझ्या एका मित्राला लागलेलं पायाला स्विमिंग पूलमध्ये. सो माझ्या फ्रेंड्सच्या रूममध्ये गेलो आणि तिच्याकडून आम्ही फर्स्ट एडची किट घेतली. ठीक आहे. तर फर्स्ट एडची किट घेतली आणि आम्ही म्हणजे त्याला हे वगैरे केलं आणि आम्ही बाहेर बसलो रूमच्या बाहेर. ओके. तर बाजूच्या रूममध्ये येऊन आम्हाला एक मुलगी विचारते की तुम्ही काय बाथरूममध्ये आता आंघोळ वगैरे करत होता काय. तर आम्ही बोललो आम्ही रूममध्ये तर आलो नाही. ह्या रूममधून आम्ही फर्स्ट एड किट घेतला आणि आम्ही म्हणजे ह्याला लावलं आणि आम्ही बाहेर बसलो आता. तर मग आम्ही विचारले की तुला कसला आवाज येत होता. तू बोलते की असं कोणतरी बाथरूममध्ये हसतंय, 2-3 जण हसतायत, खेळतायत पाण्याबरोबर. मी बोललो आम्ही तर भले आम्ही त्यांच्या रूममध्ये गेलो बट आम्ही बाथरूममध्ये गेलोच नाही. आणि ते लोक पण झोपलेले ऑलमोस्ट, म्हणजे बाजूच्या रूमवाले. मग त्यांच्या रूममधून आवाज येत होता असा की हसतंय, कोणतरी खेळतंय पाण्यामध्ये, 2-3 जण एकत्र. मग त्या टायमाला नंतर मग क्लिक झालं असं की ॲक्च्युली मग आम्ही पण आतमध्ये गेलो, आम्ही 2-3. आणि मग आम्ही बघितलं तर तेव्हा तर कायच नव्हतं. म्हणजे असं पूर्ण वॉशरूम जो होता ना त्या हॉटेलमधला, तो पूर्ण असा ड्राय होता. ती बोलते की नाही मी इथूनच आवाज ऐकला, माझ्याच रूममधून आवाज ऐकला. ती खूप शुअर होती. ती खूप शुअर होती. बोलते मी झोपेत पण नाही, मी माझ्या मोबाईलमध्ये होती. बोलतो मोबाईलमध्ये जर मी असं कुठचं हे बघत असेल तर मला आवाज येत असेल तर ते पण नाही. मी नॉर्मली असं फक्त व्हॉट्सॲपवर सर्फ करत होते, कोणाचे मेसेज आले की दिवसभरातून मी म्हणजे फिरत होतो तर कळलं नाही की मी कोणाला मेसेज केला, काय केला, कोणाचा आला आहे काय इम्पॉर्टंट ते बघत होती. तर असं पण नाही की माझ्या कानात हेडफोन वगैरे आहेत तर मला असं लूपमध्ये ऐकायला येईल. मी शुअर आहे की मला ह्याच बाथरूममध्ये किंवा बाजूच्या बाथरूममधून आवाज येत होता. सो आम्ही बाजूच्या रूममध्ये पण जाऊन कन्फर्म केलं तर त्यांचा पण वॉशरूम पूर्ण ड्राय अँड हे होता. मग खेळत कोण होता बाथरूममध्ये त्याची बॅक स्टोरी तर अजून बॅक स्टोरी तर आम्ही कन्फर्म नाही केली. बट आम्ही नेक्स्ट डेच आम्ही तिथून मग सोडलं ते हॉटेल. बापरे.
हे आवाजाचं पण खूप आहे, म्हणजे हे जनरली लोकांना असे आवाज येतात असं वाटतं की कोणतरी आहे. हा. आणि हॉटेल्स रूम्समध्ये स्पेशली हॉटेल रूम्स म्हणजे आता एक माझ्या फ्रेंड बरोबर असं झालेलं ना की हॉटेल रूममध्ये त्याचा कोणतरी कझिन होता आणि ते लोक नॉर्थला गेलेले. अच्छा. तर ते एक असं अबंडंट जागा होती, अबंडंट जागा, आणि त्याच्या बाजूलाच हॉटेल होतं. ठीक आहे. तर तिकडं असं होत होतं ना की ते लोक रूममध्ये झोपायचे ना, तर त्यांना असं वाटायचं की त्यांच्या रूमच्या बाहेर असे आपण बोलतो ना अरेबिक लोकांमध्ये ते नाचतात वगैरे, लेडीज वगैरे, तसं ते तसे तमाशे चालू आहेत. म्हणजे त्या लोकांमध्ये आपल्यामध्ये तर तमाशे होतात ते, बट त्या लोकांच्या इकडे तसे अरेबिकमध्ये डान्स वगैरे तसं चालू आहे. ओके. मग ते जाऊन विचारायचं तो बाहेर, बट बाहेर तर पूर्ण हॉटेल वेकेंट आहे, कोणच नाही आहे हॉटेलमध्ये. स्टाफ असायचा तो त्यांचा, स्टाफ सोडून बाकी पूर्ण स्टाफ हॉटेल सोडून खाली. पूर्ण हॉटेल म्हणजे होते राहायला रेसिडेंट्स, कमी, खूप कमी. खूप कमी होते, बट फ्लोअरवर कोणच नव्हतं. तर ते बोलले की आमच्या फ्लोअरवर मोजून आम्ही 3 हे होतो, म्हणजे 3 रूम भरलेले होते, बाकी सगळे खाली होते. तर बोललो खाली रूममधून तर आवाज येणार नाही, आणि एक्स्पेशली जर डान्सचा येत असेल तर बाकीच्या दोघांना पण यायला पाहिजे ना. तर त्यांना येत नव्हतं, फक्त ह्या दोघांनाच येत होता. ते बोलले की आम्हाला हे नाही माहिती. नंतर मग ह्या लोकांनी जेव्हा नेक्स्ट डे खाली गेले ना, तेव्हा ते बोलले की ही बाजूची जी अबंडंट जागा आहे ना, इकडे खूप वर्ष अगोदर म्हणजे राजा फॅमिली राहायची. मग तिकडे असं सगळं तमाशे वगैरे व्हायचे. मग त्यांचे आवाज अजून पण इथे खूप कमी लोकांना ऐकायला येतात. पण ऐकायला येतं. ऐकायला येतात. बोलतात की आम्ही स्वतः अजून नाही ऐकलंय, तुम्ही ऐकलं तर तुमचं आहे, बट आम्ही हे ऐकलंय की लोकांना असे आवाज ऐकायला वगैरे येतात करून. आपल्या इकडे तरी भाई ठीक आहे, पण मी जे फॉरेनचे वगैरे स्टोरीज ऐकतो ना, स्पेशली US चे वगैरे, तिथे तर त्या लोकांबरोबर असं आहे ना, तिथे खूप क्राईम ऑलरेडी खूप घडले आहेत, खूप लोकांना तिकडे मारलंय वगैरे, आणि हॉटेल्स रूम मध्ये खूप लोक तिथे सुसाईड वगैरे पण करतात. हा. अजून पण तिकडे कसं माहिती आहे की आपल्या इंडियामध्ये खूप पॉप्युलेशन आहे, तिकडे तेवढं नाही. त्या हा. लोकांकडे स्पेस जास्त आहे पण पॉप्युलेशन कमी आहे तिकडे. तर तिथे तर लोकांना खूप एक्सपिरियन्सेस मी ऐकले, स्पेशली हॉटेल रूम्सचे. आणि मी कुठचं मागे बघत होतो, मे बी ऑस्ट्रेलियाचं की कुठचं तरी होतं, एक असं तिथे तर असं केलं की मे बी इंग्लंडचं, तिथे तर असं एक महल होतं आणि त्या महलाला कन्वर्ट करून त्या लोकांनी हॉटेल बनवले, आणि तिथं तर बऱ्याच लोकांना एक्सपिरियन्स येत असतात. मे बी तेही आपण कधी इन फ्युचर स्टोरी घेऊ. पण मला असं वाटतं ना की आता आपण कुठे जातो आणि असे आवाज येतात आपल्याला किंवा असं वाटतं, तर मला वाटतं ते आपल्याला अट्रॅक्ट करत असतं की तुम्ही या, तुम्ही बघा, आपल्याला बोलवत असतं, किंवा ते आहेत त्यांचं प्रेझेन्स आपल्याला फील करून देत असतात. तर त्यांचं म्हणजे माझं एक जे माझ्या मित्राचे वडील होते, त्यांनी मला असं सांगितलेलं की त्यांचं जे हे असतं ना बोलवण्याचं, एक तर त्यांना मुक्त व्हायचं असतं, या फिर त्यांचा काहीतरी असं बदला वगैरे घ्यायचं असतं, कोणी सूड घ्यायचं असतं. सूड घ्यायचा त्यांचा विचार असतो. बट ते असं सहजासहजी कोणाला पण हार्म नाही करत, कारण त्यांना तेच करायचं असतं की त्यांच्यावर ज्यांनी वाईट केलंय त्याच्यावरच ते लोक वाईट करत असतात. एक आणि त्याच्यामध्ये पण एक असं आहे की माणूस मरतो, ओके, बट त्याची जी एज लिमिट लिहिली आहे, इफ त्याची एज लिमिट 60 लिहिली आहे आणि तो त्या आधी मारतो. त्याच्या आधी मरतो, बट त्याचा सोल जो आहे तो 60 पर्यंत राहतो जिवंत. ठीक आहे. त्याच्यानंतर तो मुक्त तिकडे वावरत असतो. त्याच्या एक पाठीमागे एक ती स्टोरी आहे. हे पण मी बऱ्याचदा ऐकलंय. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.